शांतता राखा, जागेवर थांबा आता. ठीक आहे, आता जागेवर थांबा, शांतता राखा, स्तब्ध व्हा. दादांचं पार्थिव आता या ठिकाणी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये दादांचा पार्थिव आता आणण्यात आलेला आहे. प्रचंड गर्दी या ठिकाणी उसळलेली आहे. ज्या ठिकाणाहून नेत्यांना येण्यासाठी रस्ता ठेवण्यात आलाय तिथूनच हे पार्थिव इथे आणण्यात आलेलं आहे. अक्षरशः जनसागर या ठिकाणी लोटलेला आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त आणि शांतता राखण्याचं आवाहन या ठिकाणी केलं जात आहे. पवार कुटुंबियांमध्ये एक जण जे आहेत ते आता या ठिकाणी पोहोचत आहेत. जय पवार आपण या ठिकाणी पाहताय. प्रचंड गर्दी, प्रचंड जनसागर या ठिकाणी लोटलेला आपण पाहत आहोत. अजित पवार यांचा हा हसरा फोटो आपल्या सर्वांना मन या ठिकाणी फैलावून टाकतो. मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो, सगळ्यांना दादांचे दर्शन घ्यायला मिळतील. जय पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत. जय पवार आता आवाहन करतायत. सगळ्यांना दादांचं दर्शन करायची वेळ मिळेल. स्टेजच्या मागचे सगळेच बारामतीकरांना माझी एक विनंती आहे, मागचे सगळे बाकीचे लोक स्टेज क्लिअर करा. मागचे सगळे क्लिअर करा. हे आपले स्टेज वरचे सगळे लोक थोडी जागा द्या, थोडी जागा द्या. तुम्ही सगळ्यांना ढकलता येतं पुढे. चला या स्टेजवर आता आलेले बाहेर हो, थोडस सिक्युरिटी पर्सन बाहेर, होमगार्ड थोडं पुढे या, पुढे या. चला येतो. या ठिकाणी सर्व नागरिकांना विनंती आहे, लक्ष द्या, आपापल्या जागेवर स्तब्धपणे उभे राहा. या ठिकाणी आता शासकीय सलामी होणार आहे. सलामी गार्ड या ठिकाणी सलामी देण्याची प्रोसेस करणार आहे. ते समोरचे जे थांबलेले आहेत थोडं बाजूला व्हा, समोरचे थोडं बाजूला व्हा. इथून सलामी गार्ड सलामी देणार आहे. बाहेर बाजूला थांबा थोडस. चला, नागरिकांनी आपापल्या जागेवर स्तब्धपणे उभे राहा. सलामी गार्ड, सलामी कमांडर त्यांची कारवाई करेल. शांतता राखा. नातेवाईकांना वाढ द्या, नातेवाईकांना महिलांना वाढ द्या या ठिकाणी येण्यासाठी. नातेवाईकांना, पोलिसांनी लक्ष द्या. नीताताई विजुताई यांना वाढ द्या. या पुढे द्या, थोडस पाठीमागे या. सगळे बाकीचे आपापल्या जागेवर 2 मिनिट सगळ्यांनी शांत राहायचं आहे. रेटारेटी करायची नाही आहे. या ठिकाणी सलामी गार्ड त्यांची कारवाई सुरू करणार आहे. जागेवर हलू नका, शांतता राखा. थोडस सलामी गार्डला सलामी. परेड कमांडर कोण आहे?
बाकीच्यांना जरा साईडला जायला सांगा. अगोदर सलामी देऊया. Yes, yes. थोडस सलामी. गार्ड कमांडर कारवाई सुरू करा. थोडं नातेवाईकांना विनंती, थोडस 2 मिनिट. कमांड कोण देणार आहे गार्ड? अंत्येष्टि गार्ड सावधान. फ्लॅग शिरोमणी होतीये. सर्वांनी शांतता राखायची आहे. सर्वांना विनंती आहे, कृपा करून सर्वांनी शांतता राखायची आहे. आपण पार्थिवावरती अंत्येष्ट गार्ड जनरल सलाट सलामी चल. शासकीय सलामी या ठिकाणी अजित पवार यांना देण्यात आलेली आहे. आणि आता अजित पवार सगळ्यांनी शांततेमध्ये एका रांगेत येऊन यानंतर पहिल्यांदा नातेवाईक या ठिकाणी दर्शन घेतील, नंतरच या ठिकाणी गर्दी करायची आहे. तोपर्यंत हलू नका. तर हे संपूर्ण पवार कुटुंब आहे. त्यांनी अजित पवार यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे. सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार यांना देखील अश्रू या ठिकाणी अनावर झाले. सुनेत्रा पवार यांच्यावर झालेला हा एक मोठा आघातच म्हणावा लागेल. 41 वर्षांचा त्यांचा संसार. सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या प्रत्येक निर्णयामध्ये खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभ्या राहिल्या. त्यांची साथ मुलाची होती. आणि आज अचानक अजित पवारांची अशी एक्झिट मनाला चटका लावून जाणारी, एक मोठा आघात करणारी, आघात पवार कुटुंबियांवर आणि संपूर्ण महाराष्ट्रात. इथून चालू केला का? इकडून एक्झिट. या डाव्या साईडने एंट्री आहे. बॉईज जिम्नॅशियम कडून एंट्री आहे. या साईडनं गर्ल्स जिम्नॅशियम कडे एक्झिट आहे. इथूनच परत जायचं. इकडनं परत जायचं.
तर संपूर्ण पवार कुटुंबियांनी या ठिकाणी अजित पवार यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलेलं आहे. अजित पवार यांच्या आई आहेत आशाताई, त्यांच्यासाठी ही अत्यंत वेदनादायी आणि सगळ्यात मोठं असं दुःख. दर्शन करून पुढे चला, पुढे चला, थांबू नका. बॅरिकेडवरून उड्या मारू नका. मध्ये दिसणारच थोडा दम धरा मित्रांनो. असं म्हणता येणार. हे जे बॅरिकेडवरून उड्या मारतात तसं करू नका. बॅरिकेड पडतो आणि तो परत पायात अडकतो प्रत्येकाच्या. फ्रेम मध्ये मावणार नाही. ऐकायला येतं का? सूचनांकडे लक्ष द्या. बॅरिकेडवरून उड्या मारून येऊ नका. टिपण्याचा प्रयत्न केला. थोडा वेळ काढा, दम धरा. टिपणं फार अवघड आहे. एवढा मोठा अजित पवारांचा हे कुटुंब म्हणावं लागेल. प्रत्येक माणसासोबत जोडली गेलेली त्यांची नाळ. आपला दादा गेला ही भावना आज प्रत्येकाची आहे. आपल्या घरातला करता पुरुष गेला. बॅरिकेडला मोठा भाऊ बॅरिकेडवर लोड देऊ नका. थोडा वेळ दम धरा. रक्ताचं जरी नातं थोडा नसलं वेळ काढा जागेवर. बॅरिकेडवरून उड्या मारून येऊ नका. एका आणि ठिकाणी राहा. माणुसकीचं नातं दादांसोबत प्रत्येकाचं आहे. आणि दादांना आपलं मानणारा आज प्रत्येक जण. सगळ्यांचं दर्शन होणार. तुम्ही फक्त शिस्तीत आणि लाईनीत या ठिकाणी या. बिलकुल गडबड करू नका. दादांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी प्रचंड जनसागर या ठिकाणी उसळलेला आहे. महिला असतील, वृद्ध पुरुष असतील, त्यांना प्रेफरन्स द्या. लोटालोटी रेटरिटी अजिबात करू नका. आणि परत बॅरिकेडवरून काही लोक उड्या मारतायत. आणि दादांचं अंतिम दर्शन या ठिकाणी घेता येणार आहे. आपल्या लाडक्या नेत्याचं दर्शन त्यांना या ठिकाणी घेता येणार आहे. पवार कुटुंबांकडनं दादांचं अंतिम दर्शन या ठिकाणी घेण्यात आले. अश्रू अनावर झालेले आहेत त्यांना. ते एका बाजूला सुमित्रा पवार आपण या ठिकाणी पाहतोय. चला, बाहेर पडणाऱ्यांना मार्ग मोकळा करून द्या. पुढे उलट्या मार्गाने कोणी येऊ नका. पोलिसांना विनंती आहे, पोलिसांनी उलट्या मार्गाने कोणाला येऊ देऊ नका इकडून. दादांच्या मंत्रिमंडळामधले सगळे सहकारी या ठिकाणी दादांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. निखिल, आपण म्हणतो ना की सुखामध्ये साथ नाही मिळाली तरी चालेल, मात्र दुःखामध्ये घाई करू नका. आपली साथ घाई देते, अजिबात नाही. आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभी राहते, तीच आपल्या कुटुंबामधली घाई खरी अजिबात सदस्य. नाही. स्तब्ध राहा, शांत राहा. आणि आज पवार कुटुंबियांच्या या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी पवार कुटुंबियांना मानणारा, त्यांना आदर्शवत ठेवणारा प्रत्येक जण दादांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. नाही, असं करू नका. असं करू नका. असं करू नका. असं सूचनांचं पालन करा. ऐका, सगळ्यांनी सूचनांचं पालन करा. गडबड करू नका. चला, लवकर पुढे चला. दर्शन करून लवकर पुढे जायचं आहे. थांबू नका. अजित पवारांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन सुरुवातीला पवार कुटुंबियांनी घेतलं. त्यानंतर राजकीय नेते मंडळी, पोलीस प्रशासनासोबत वाद घालू नका. शांततेत पुढे या. केला जात आहे. शांत थोडं अरे बिलकुल शांत राहा तुम्ही. पुढे चला तिकडलं. हो, पुढे ज्यांचं झालंय ते पुढे काढा थोडस. चला, पुढे चला. पुढे वडा आहे पुढले. हो, अरे हो, पुढे काढा. ज्यांचं झालं त्यांना पुढे काढून द्या. तिकडे पुढे काढून द्या. जाऊ द्या. उलट येऊ नका इकडून. तिकडे चला. हो, कशाला थांबला तुम्ही? चला पुढे. तुम्ही व्हा ना बाजूला.
बॅरिकेड आतमध्ये ढकलू नका. परत सांगतोय, तुम्ही शांतता राखा. प्रत्येकाचं दर्शन होणार, काही गडबड करू नका. हो नाही ना, यांना जाऊ दे ना, पुढे काढा ना लवकर. चला चला, थांबू नका सारखं. बघा, सूचनांचं पालन नाही केलं त्रास होणार तुम्हाला. चला चला पुढे, चला आता, चला निघा, चला.